આખા દેશના ગુજરાતી સમાજમાં સૌથી સુંદર બિલ્ડિંગ પુના ગુજરાતી બંધू समाज समाजासाठी काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटीज उभारणी कराव्या. 2.5 लाख फुटाचं हे उभारणी झालेलं आहे, जे संपूर्ण कुठल्याही समाजासाठी आणि कोणासाठी ते उपलब्ध असेल. कोणालाही तिथं त्या स्पोर्ट्स शिकायचे असतील तर ते शिकायला सुद्धा मिळणार आहे. स्पोर्ट्स खेळण्यासाठी फी लागणार नाही, पुणेकरांसाठी उभा केलेला आहे. हा जो 6 एकरचा जो प्लॉट होता, हा पुन्हा गुजराती बंधू समाजनी 1986 साली काही पूर्वीच्या ट्रस्टीनी घेतलेला होता. त्यानंतर बरेच वर्ष त्याच्यामध्ये काय करावं काय नाही करावं अशा बऱ्याच विचारणा झाल्यानंतर 2012 साली जेव्हा पुन्हा गुजराती बंधू समाजचं शताब्दी महोत्सव वर्ष होतं, त्यावेळेला माननीय नरेंद्रभाई मोदी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते, आता जे देशचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन केलं. आणि तेव्हा एक विचार केला होता की या 6 एकरमध्ये समाजासाठी काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटीज उभारणी कराव्या. आणि 2012 साली हे भूमिपूजन झाल्यानंतर परत एक 3-4 वर्ष हा प्रकल्प थांबला होता. काही फंड्सचे तुटवडे असतील किंवा काय एनीही कारणामध्ये थांबला होता. 2016 साली मात्र ह्या प्रकल्पाला बरेच चांगले ट्रस्टी आले आणि त्यांनी सुरुवात केली. तेव्हा सुरुवातीला असा विचार करण्यात आला की 2 एकरमध्ये सर्वप्रथम एक शाळा उभारणी करावी, जी काळाची गरज होती. एक CBSE डे स्कूल आम्ही उभारणी केली, त्याला एक 3 वर्ष लागले. त्यानंतर 19-20-21 हा कोविडचा काळ होता आणि 21 नंतर हा प्रकल्प उभा करायचा हा फायनल झाला. आणि त्याप्रमाणे एक स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर जे आता देशाला जरूर आहे, आपल्या देशातून नवीन स्पोर्ट्समॅन तयार व्हायला पाहिजे, या दृष्टिकोन ठेवून एक स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारणी करावं असं 2021 साली सुरुवात केलं. आणि आज 4 वर्षानंतर त्याची खूप सुंदर उभारणी ही झालेली आहे. हे साधारणतः 2.5 लाख फुटाचं हे उभारणी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की एक तर बंधू समाज जे गुजरात भवन जे आहे त्या साईडला आम्ही 2 बँक्वेट हॉल बनवलेले आहेत. कॉन्फरन्स रूम आहे, महिला विभाग आहे, छोट्या छोट्या 2-3 मीटिंग रूम ठेवलेले आहेत आणि 56 रूम 56 रूम अशा एका विभागात केलेला आहे, जे संपूर्ण कुठल्याही समाजासाठी आणि कोणासाठी ते उपलब्ध असेल. आणि दुसऱ्या एका साईडला म्हणजे विभागामध्ये 1 लाख फूट मध्ये साधारणतः 30 स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर्ड केलेले आहेत. आणि रेस्टॉरंट्स आहेत, कार्ड रूम आहे, स्विमिंग पूल आहे, स्पा आहे, जिम आहे, योगा रूम आहे, अशा जे काय आज युवा पिढीला लागत आहे किंवा आत्ताच्या पिढीला लागत आहे या सगळ्या सुविधा तिथं आम्ही 1 लाख फूट मध्ये या सगळ्या स्पोर्ट्स, त्यामध्ये बॅडमिंटन आहे, चेस आहे, स्क्वॉश आहे, वेगवेगळा कॅरम आहे, बऱ्याच स्पोर्ट्स 31 स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये आम्ही साधारणतः त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. प्रत्येक स्पोर्ट्सचं कोचिंग होणार. स्विमिंग पूल पासून प्रत्येक स्पोर्ट्सला त्याला कोच आहे. कोच तिथं ठेवलेले आहेत. जागतिक दर्जाचे, राष्ट्रीय दर्जाचे जे कोच आम्ही त्यांना अपॉइंट केलेले आहेत. आणि कोणालाही तिथं त्या स्पोर्ट्स शिकायचे असतील तर ते शिकायला सुद्धा मिळणार आहे. हे जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर जे उभारणी केलेली आहे त्याच्यामध्ये जे कोणी मेंबर होतील त्या मेंबर्सना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. मेंबर होण्याच्या अटी अशा आहेत की ह्याला आम्ही एक मेंबर फी ठेवलेली आहे. त्या मेंबर फी 30 वर्षांनी त्यांना रिफंडेबल डिपॉझिट म्हणून ती घेतली जाणार आहे आणि त्याप्रमाणे मी घेत आहोत. 30 वर्षांनंतर त्या मेंबरना ती रिफंड परत मिळणार आहे, जे भरलेले आत्ताचे पैसे परत देणार आहोत. आणि हा जी काय आता फी ठरलेली आहे त्याच्यामध्ये 4 मेंबर म्हणजे मिस्टर मिसेस आणि 21 वर्षाखालील 2 मुलं हे 4ही एका मेंबर मध्ये समाविष्ट होणार आहेत. आणि ह्या चौघांनाही याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळणार आहे. ह्याची आता आम्ही 9 लाख रुपये फी ठेवलेली आहे. सुरुवातीला 2 वर्षापूर्वी 6 लाख रुपये होती, नंतर 7.5 लाख रुपये केले होते. साधारणतः आजपर्यंत 750 मेंबर ह्याचे झालेले आहेत. स्पोर्ट्स खेळण्यासाठी फी लागणार नाही, पण जर त्याला कोच लागणार असेल, त्याला शिकायचं असेल
तर कोचची फी मात्र त्याला द्यायला लागेल. ज्या बाकीच्या क्लबमध्ये जशा काही नियम आहेत त्या नियम अटवलीप्रमाणे जर त्याला स्पेशली काय स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्या कोचची फी त्याला द्यायला लागेल. रेस्टॉरंटचे पण जेवणाचे चार्ज द्यायला लागतील, पण ते बाहेरच्या रेस्टॉरंट्सपेक्षा रेट कमी असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण 6 एकर जो प्रिमायसेस आहे, हा आम्ही टोटली प्युअर व्हेज हे ठेवलेला आहे. कारण गुजराती समाजाने उभारणी केलेला आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत आम्ही काळजी घेतलेली आहे, की इथं प्युअर व्हेज हे म्हणजे ते बँक्वेट हॉल जरी घेतला किंवा रेस्टॉरंटमध्ये जरी आले किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये प्युअर व्हेज फूड हे सर्व होणार आहे. सेवा कोणीही घेऊ शकतो. पुणेकरांसाठी उभा केलेला आहे. माननीय अमितभाई शाह यांनी 4 जुलै रोजी जेव्हा उद्घाटन केलं, तेव्हा त्यांनी हे जाहीर केलेलं आहे, की पुणेकरांच्या गुजरातींनी 100 वर्षानंतर हा एक सुंदर प्रोजेक्ट जो इथं उभा केलेला आहे. म्हणजे जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर. मी देशभर फिरलो आहे. मी देशभर सगळे गुजरात भवन, स्पोर्ट्स सेंटर बघितलेले आहेत. पण हा देशातला नाही जगातला सुंदर गुजराती समाजाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी उभा केलेला एवढा सुंदर हा जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारणी झालेला आहे. आणि त्याचं मी आज उद्घाटन करत आहे, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे. असं माननीय अमितभाई शाह जे आपले देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी 4 जुलै रोजी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यावेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपले केंद्रीय मंत्री पुण्याचे खासदार मुरलीधरजी मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ, नंतर भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असे व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते मंडळी हजर होते. आणि हा एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढे सगळे माननीय एका व्यासपीठावर येऊन या जयराज स्पोर्ट्सचं उद्घाटन केलं. आम्ही सगळे त्यासाठी त्यांचे आभारी मानतो आणि त्यावेळेला मानले होते आणि आजही मानतो. साधारणतः हा जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे 4 वर्षामध्ये, जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झाला होता तेव्हा 90 कोटी ते 100 कोटीपर्यंत हा उभारणी होईल असं वाटत होतं. पण जे काही स्पोर्ट्स ग्राउंड किंवा स्पोर्ट्स जे बनवलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यासाठी, म्हणजे साधारणतः बॅडमिंटन एक कोर्टचं मी उदाहरण देतो, तर त्याची 33 फूट हाईट ही ठेवण्यात आलेली आहे. कारण आज बॅडमिंटनच्या ज्या स्पर्धा होतात त्याला मिनिमम 30 फूट ही हाईट त्या याची लागते स्टेडियमची. आम्ही 33 फूट त्याची हाईट ठेवलेली आहे. अशा प्रत्येक स्विमिंग पूल सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठेवलेला आहे. अशा प्रत्येक स्पोर्ट्स या त्या पद्धतीच्या केल्यामुळे ह्याचा खर्च वाढला आणि 4 वर्षांमध्ये हा साधारणतः प्रोजेक्ट 150 कोटीपर्यंत गेला. आणि यामध्ये आमच्या समाजाच्या बऱ्याच 25 ते 30 दातांनी खूप मोठं डोनेशन्स देऊन हा उभारणी केलेला आहे. हा इथला कुठलीही शासकीय मदत घेण्यात आलेली नाही. ह्याच्यामध्ये मेंबर्सनी जे घेतलेल्या मेंबरशिप आणि समाजाच्या दानवीर लोकांनी जे डोनेशन दिलं ह्याच्यामधून हा संपूर्ण उभारणी केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर मला सांगायचं वाटलं की एक गुजराती समाजाच्या लोकांनी डोनेशन देऊन हा उभारणी केलेला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रांच्यासाठी हा आम्ही वापरायला देणार आहोत किंवा महाराष्ट्राचा कुठलाही व्यक्ती ह्याचा उपभोग घेऊ शकेल.